स्टेट द रूल ऑफ नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा नियम आपल्याला इथं विचारलेला आहे. बघा, अकाउंटमध्ये एकूण 3 प्रकार पडतात: पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. तर नॉमिनल अकाउंटचा नियम काय बघा, द रूल ऑफ नॉमिनल अकाउंट स्टेट्स दॅट डेबिट ऑल एक्सपेन्सेस और लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स, गेन्स अँड प्रॉफिट्स. बिझनेसमध्ये जेवढे काही खर्च होतात किंवा जेवढे काही इन्कम होतात या सर्वांना नॉमिनल अकाउंट असं म्हटलं जातं. आणि अकाउंटमध्ये खर्च हे नेहमी डेबिट बाजूला लिहिले जातात, तर इन्कम हे नेहमी क्रेडिट बाजूला लिहिले जातात. उदाहरणार्थ आपण असं समजून घेऊया की बिझनेस करत असताना आपल्याला बऱ्याच वेळेला बरेचसे खर्च करावे लागतात. पण जे काही खर्च होतात ते सगळे आपल्याला डेबिट बाजूला लिहावे लागतात, कारण नॉमिनल अकाउंटचा तसा रूल आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस और लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम, गेन्स अँड प्रॉफिट्स. आता खर्च कोणकोणते असू शकतात बघा, लाईट बिल, ऍडव्हर्टाइजमेंट, टेलिफोन बिल, रेंट म्हणजे ज्या बिल्डिंग मध्ये आपला बिझनेस आहे त्याचं भाडं. तर यातला जो पण खर्च येईल तो खर्च नेहमी कुठे लिहिला जाईल, डेबिट बाजूला. तसंच बिझनेस करत असताना आपल्याला काही इन्कम सुद्धा होणार आहे आणि कोणताही इन्कम हा बिझनेसमध्ये क्रेडिट बाजूला लिहिला जातो. आता आपल्या बिझनेसमध्ये कोणकोणती इन्कम असतात बघा, डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे आपल्याला डिस्काउंट मिळाला तर तो आपण क्रेडिटला लिहिणार. कमिशन रिसिव्ड, जर आपल्याला कमिशन मिळालं तर आपण ते क्रेडिटला लिहिणार. इंटरेस्ट रिसिव्ड, जर व्याज मिळालं आपल्याला तर ते आपण क्रेडिटला लिहिणार. आणि जर आपल्याला बोनस मिळाला तर तो सुद्धा आपण क्रेडिटला लिहिणार. म्हणजे बिझनेस मधील सर्व खर्च आणि इन्कम यांचा उल्लेख जिथं असतो त्याला नॉमिनल अकाउंट असं म्हटलं जातं. आणि नॉमिनल अकाउंटचा नियम आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस और लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम, गेन्स अँड प्रॉफिट्स. धन्यवाद.